हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती. हा तुम्हाला पंचकचा मटका दाखवल्यापासून जो नवीन आणला होता आणि असं पाणी गळून राहिलं होतं. चला असं याला वापसच करायला लागत होता. त्याच्यानंतर मग पूर्ण कपडे वगैरे होते बाथरूममध्ये ठेवलेले मम्मीचे आणि माझे थोडेफार ते धुवून टाकले आणि उन्हात टाकून दिले. ऊन पाहू शकता किती भारी होती गाईस. त्याच्यानंतर मग ब्लँकेट होतं ते म्हटलं धुवाव, बट इम्पॉसिबल. मजा आलाय, मी धुवू शकन? बिलकुल नाही. माझ्याकडून ते धुणंच झालं नाही. मग ते पाण्यातून असं थोडंसं काढलं आणि बाजूनं ठेवून दिलं. म्हटलं पाच बसेल मम्मी, देखते राहा क्या आहे तो. त्याच्यानंतर मग पूर्ण घराला झाडू मारून घेतला, कारण की सकाळी उठल्याबरोबर मी कोणतंच काम करत नाही, फक्त खायचं आणि मोबाईल वापरायचं काम करते. दुपार असते माझ्याजवळ, ते पण आता आहे म्हणून. माझं सीझन लागलं, कस्टमर लागले की मग तर काहीच फुरसत भेटत नाही कशालाच. मग पूर्ण घराला झाडू मारला आणि वरतं पण आली होती. रूम पाहू शकता खूप गंदी झाली होती, तर वरच्या रूमला पण झाडू मारून टाकला. त्याच्यानंतर कूलरमध्ये पाणी टाकलं होतं, बिकॉज थंडी थंडी हवा खायची आहे. पण ह्या कूलरची आता हवाच नाही लागत काही. जसजशी ऊन वाढून राहील तसं मोठ्या कूलरची गरज भासून राहिली मला. मग त्याच्यानंतर पोछा वगैरे मारला आणि मस्त आवडीची माझी आईस्क्रीम म्हणजे कोन चोको चिप्सचा तो खाऊन टाकला. आणि याचा फुल ब्लॉग तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जा, मॉडेलमध्ये 01 सर्च करा आणि याचा फुल ब्लॉग पाहून घ्या. आणि मला भूक लागली होती तर मग मी अंड्याची भुर्जी करून टाकली होती, कारण इन्स्टंट होणारी गोष्ट म्हणजे अंड्याची भुर्जी. सो वरतं गेली आणि माझी रूम पाहू शकता नीट अँड क्लीन. आणि तुम्हाला छान छान आवाज येत असेल गाईज बॅकग्राऊंडमध्ये चिमणींचा, खूप चिवचिव करून राहिल्या त्या. त्याच्यानंतर मग बघू शकता टेस्टी टेस्टी पोळी आणि भुर्जीच होती, भात काही होता नाही. मग ते खाल्ल्याच्यानंतरही माझं मन नाही भरलं, तर मँगो व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम खाऊन घेतली. आणि माझ्यासोबत तर मनूला आईस्क्रीम खायला पाहिजेच. तिला आईस्क्रीम आवडते तर तिला दिली अर्धी आणि मी खाल्ली. मन पिक्चर लागला तर पिक्चर पाहता पाहता आईस्क्रीम खाल्ली आणि मग झोपून गेली. मग संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी मग रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी बहुतेक मला असं वाटते रॅली निघत असते, तशी काहीतरी रॅली निघाली होती तिथे. मग मी मडकं वापस करायला गेली होती, तर मधात ते रॅली लागली होती, तर बघून घेतली. मग आली होती भंडारामध्ये जेवण करायला मम्मीसोबत. जेवण वगैरे करून घेतलं आणि इथे एक कांड झाला होता माझ्यासोबत यार, सांगूशा नाही वाटत, म्हणजे सांगायच्या लायकीचा कांड नाही येतो. चला असो, जाऊ द्या. कसा वाटला माझा आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.